माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित। सोमवारी कोकाटे यांचा राजीनामा होण्याची शक्यता। सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याने राजीनामा घेणार। दिल्लीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहांमध्ये भेट। मंत्र्यांच्या वर्तनावरून शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे फडणवीसांची तीव्र नाराजी। कोकाटे यांच्यासह 3 मंत्र्यांची विकेट जाणार अशी चर्चा। भाजपमधून सुधीर मुनगंटीवार यांची महत्त्वाच्या पदावर वर्णी लागण्याची शक्यता। विधानसभा अध्यक्ष की मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्री केलं जाणार असा सामनातला दावा, तर पक्षाची जी इच्छा तीच माझी इच्छा, राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया। राज्यातील 8 मंत्र्यांची विकेट पडणार। मंत्रिमंडळात फेरबदल होणार, सामनातून मोठा दावा। तर सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीमध्ये शहांकडे असल्याची राऊतांची टीका। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील कालपासून दिल्लीमध्ये मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी। तर मी साखर उद्योगाच्या कार्यक्रमाला आलोय, जयंत पाटलांची माहिती। अजित पवार यांनी 2 दिवसांचा वेळ मागितलेला आहे। कोकाटेंच्या राजीनाम्याची अपेक्षा। अजित पवारांच्या भेटीनंतर विजय घाडगेंना विश्वास। मारहाणीचा प्रकार चुकीचा, सूरज चव्हाणांना तात्काळ पक्षातून काढले। यापुढे त्यांना पक्षामध्ये स्थान देणार नाही असा अजित पवार म्हणाले। विजय घाडगेंचा दावा। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार हे योग्य तो निर्णय घेतील। कृषी घोटाळा प्रकरणात मुंडेंना दिलासा। छगन भुजबळांची सूचक प्रतिक्रिया। मंत्रिपद कुणाला नको असतं का? मंत्रिपद मिळाल्यास आरोग्य खात्यामध्ये काम करायला आवडेल। संतोष बांगर यांच्याकडून इच्छा व्यक्त। धुळ्यामध्ये माणिकराव कोकाटे मुक्कामी थांबलेल्या हॉटेल बाहेर विरोधकांचा जोरदार आंदोलन। कोकाटेंना पत्ते दाखवत निषेध व्यक्त। आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। झारखंडमधील दारू घोटाळ्यामध्ये शिंदे पितापुत्राच्या निकटवर्तीयाला अटक। आरोपी अमित साळुंखेंचा महाराष्ट्रामध्ये 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा। सर्व पैसे श्रीकांत शिंदेंच्या संस्थेकडे वळवले। राऊतांच्या दाव्याने खळबळ। हिंदी चित्रपटासाठी मराठी चित्रपटांचे स्क्रीन काढले। ये रे रे पैसा 3 चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्यामुळे अमेय खोपकर यांना अश्रू अनावर। ज्ञानेश्वरी मुंडेंचं रास्ता रोको आंदोलन तात्पुरतं स्थगित। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। ठाणेच्या पाण्यामध्ये केळी धुवून विक्री। डोंबिवली पश्चिमेमधील गोकुळ बंगल्याजवळ धक्कादायक प्रकार। ठाकरेंच्या शिवसेनेमधील राजेंद्र सावंत यांच्याकडनं व्हिडिओ समोर। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मालदीवमध्ये जंगी स्वागत। राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर उपस्थित। दोन्ही देशांमधील तणावानंतर संबंध सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संकेत। काँग्रेस शासित राज्यांमध्ये जातगणना करायला सुरुवात। आधी जातगणना करू शकलो नाही ही काँग्रेसची नव्हे, माझी चूक, राहुल गांधी यांचं विधान। सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर कुठलंही शासकीय पद स्वीकारणार नाही, भूषण गवई यांचं मोठं विधान। जास्तीत जास्त वेळ दारापूर, अमरावती आणि नागपूरमध्ये घालवणार, गवईंची प्रतिक्रिया। भारतीय क्रिकेटपटूंना सुद्धा ऑरा फार्मिंग ट्रेंडचा वेळ। भारताचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादव आणि श्रेयंका पाटील यांचा ऑरा फार्मिंग ट्रान्स।